आज आपण वेगळ्या चवीचा न खाणारे सुद्धा खातील असा गणपती बाप्पाच्या आवडीचा हेल्दी मोदक कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। तर मी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं स्वागत करते। चला तर मग मोदक करायला घेऊ। तर इथे आपल्याला तिखट मोदक करायला 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय। ओलं खोबरं केस वाढीसाठी चांगलं आहे आणि वजन वाढण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे। तसंच इथे जेवढं खोबरं घेतलंय त्याच्या अर्ध इथे गूळ घेतलाय। गुळामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे शरीरातील अशक्तपणा निघून जातो आणि गूळ शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढतं। इथे खसखस घेतलाय। खसखस हा अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे। खसखसमध्ये कॅल्शियम, विटामिन आणि मिनरल्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं आणि खसखस खाल्ल्याने जेवण पचायला मदत होते। इथे वेलची आणि जायफळ पूड घेतली आहे। ह्याचं आपण खोबऱ्याचं सारण करून घेऊया। इथे मी गॅस पेटवलाय। इथे 1 छोटा चमचा तूप घालायचं आहे। तूप खाल्ल्याने अशक्तपणा निघून जातो, शरीरातील विषद्रव्य बाहेर पडतात। तूप घातल्यानंतर हा खसखस घालायचा आहे। खसखस थोडासा भाजून घ्यायचा आहे। असं सारणामध्ये खसखस घातल्याने आपण खोबरं आणि गुळाचं सारण खातो ते पचायला हलकं पडतं। खसखस जरासा परतल्यानंतर गूळ घालायचा आहे। गूळ घातल्यानंतर खोबरं घालायचं आहे। आता हे परतून ह्याचं आपण सारण तयार करून घेऊया। हे बघा, ह्या सारणातलं गूळ पण वितळलंय आणि आपलं सारण तयार झालंय। इथे मी 3 ते 4 मिनिटांमध्ये हे सारण तयार केलंय। ड्रायफ्रुट्सची पावडर केलेली आहे। ह्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आहे। हे ऑप्शनल आहे, पण ड्रायफ्रुट्स सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत, ते खायलाच पाहिजे। तर इथे आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे आहे, नाही घातले तरी सुद्धा चालेल। आता ह्यामध्ये वेलची, जायफळ पूड घालायची आहे। मी बारीक गॅसवर हे सगळं सारण तयार केलंय। आता मी गॅस बंद करते। आपलं छानपैकी मोदकाचं सारण तयार झालंय। मोदकाचं सारण मी काढून घेते। मस्तपैकी सारण तयार झालंय। आता आपण पुढची कृती करून घेऊया। तर आपण डायबिटीसच्या पेशंटसाठी तिखट मोदक बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी पालक घेतलाय। पालक डायबिटीसच्या पेशंटसाठी खूप फायदेशीर आहे। पालकमुळे आपल्या शरीरातील रक्त वाढायला मदत होते, शिवाय डोळ्यांसाठी चांगला आहे। पालक बीपी कंट्रोल करायला मदत करतो। इथे हिरवे चणे घेतले आहेत। हिरव्या चण्यामध्ये कॅल्शियम, विटामिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतं। हे खाल्ल्याने शरीरामधील ताकद वाढते आणि शरीरातील उष्णता निर्माण करते। हे 2 टेबलस्पून भरून घेतलेले आहे। इथे ओला मटार घेतला आहे। ओला मटारमध्ये विटामिन आणि कॅल्शियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि हृदयाच्या आजारांसाठी ओला मटार खूप उपयोगी आहे। हे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ही मिरची तिखट आहे आणि ही कमी तिखट आहे। ही सर्दी, खोकला असेल त्यासाठी हिरवी मिरची खूप फायदेशीर आहे। डायबिटीस असणाऱ्यांसाठी हिरवी मिरची खाणं खूप उपयोगी आहे। ह्या भाज्या आपल्याला आता लागणार आहेत। इथे 1 छोटा चमचा जिरं घेतलंय। जिरं आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं। जिरं खाल्ल्याने पोटाच्या समस्या सुधारतात। ही भाजलेली जिऱ्याची पावडर आहे आणि इथे भाजलेली बडीशेपची पावडर आहे। बडीशेप ही थंड असते। बडीशेपचं सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि बडीशेपने पदार्थाला खूप चांगली टेस्ट येते। अर्धा छोटा चमचा भाजलेली जिरं पावडर आणि अर्धा छोटा चमचा भाजलेली बडीशेप पावडर घेतली। आता हे आपल्याला लागणार आहे। आपण आता पुढची कृती करून घेऊया। तीच कढई ठेवली आहे, गॅस पेटवलाय। इथे 1 चमचा तूप घालते। आता तूप गरम झालंय, त्यामध्ये हे हिरवे चणे घालायचे आणि हे मटार सुद्धा घालायचे। हिरवी मिरची तोडून घेतली आहे, ती चांगले परतायचे। त्यामध्ये हा पालक सुद्धा मी तोडून घेतलाय। हे मोठ्या गॅसवर जरा 2 मिनिटं परतून घ्यायचं। ते मीठ चवीप्रमाणे घालायचं। मीठ घातल्यावर त्याला आपोआप पाणी सुटणार। आता ह्यामध्ये भाजलेलं जिरं पावडर आणि बडीशेप पावडर घालायची। चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता ह्या पालकचं थोडं पाणी सुटेल, कारण पालकला त्याचं पाणी सुटतं। आता थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे, अगदी थोडा, आणि झाकण लावून बारीक गॅसवर 2 मिनिटं शिजू द्यायचंय। 2 मिनिटांनी झाकण काढून बघूया। झाकण लावून पुन्हा 2 मिनिटं शिजायला ठेवूया। 2 मिनिटं झाली आहे। गॅस मीडियम ठेवला होता। आता मटार शिजलेले आहेत। गॅस बंद करते। हे थंड करायला ठेवायचं आहे आणि इथे 1 टेबलस्पून एवढं सफेद तीळ घेतलेले आहे। या तिळामुळे हाडं मजबूत होतात, पोटाचे विकार नाहीसे होतात आणि शुगर कंट्रोल करायला हे तीळ खूप फायदेशीर आहेत। हे तीळ मी आता भाजून घेते।
या सगळे जेवढे मी जिन्नस घेतले ते डायबिटीज कशाला सगळ्यांसाठीच उपयोगी आहेत. आपण नेहमीच गोड मोदक खातो, कधीतरी असा वेगळा मोदक तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि एक वेगळी चव तुम्हाला खायला मिळेल. आता हे तीळ तडतडेपर्यंत आपण भाजून घ्यायचे. तीळ आता तडतडायला लागले, जास्त पण गरम नाही करायचे. गॅस बंद केलाय. तर तीळ भाजून झालेत, आता बाजूला ठेवते. आहेत गॅसवर शिजवलेले वाटाणे आणि चणे पालक आहे ते मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचे. जाडसर भरड करायची आहे, जाडसर वाटून घेते. तुम्ही बघू शकता पल्स मोडवर म्हणजेच बंद चालू करून दरदरीत वाटून घेतलंय. एका भांड्यात काढून घेऊया. इथे मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते. ह्यामध्ये कुठे अख्खे चणे वगैरे असेल तर ते मोडून घ्यायचे. आता ह्यामध्ये इथे आपलं खोबरं गुळाचं सारण मिक्स करायचंय. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे नुसतं हिरव्या वाटाण्याचं आणि चण्याचं आपण सारण बनवू शकतो, पण आपण मोदक करतोय तर आपल्याला इथे गुळ आणि खोबऱ्याचं फील हा आलाच पाहिजे खाताना, म्हणून मी हे खोबरं आणि गुळ ॲड केलंय. हे हेल्दी असं मिश्रण आता आपलं तयार होणार आहे. सगळ्यांसाठीच हे सगळे पदार्थ उपयोगी आहेत. आता ह्यामध्ये हे भाजलेले तीळ आहे ते मिक्स करायचे. हे असं आपलं मोदकाचं सारण तयार झालंय. आता मोदक करायला घेऊया. आता इथे मोदकाची पारी करायला बारीक रवा घेतलाय. ह्याला बॉम्बे रवा किंवा चिरोटी रवा म्हणतात. एक डबा एवढा घेतलाय. ते मी गॅस पेटवलाय, कढई गरम करत ठेवली आहे. आता जेवढा आपल्याला रवा घ्यायचा आहे ते त्याच्या सवापट पाणी घ्यायचं आहे. तर इथे हा एक डबा पाणी आहे आणि हा सवा भाग पाणी. त्यामध्ये 1 टेबलस्पून दूध घालायचं आहे. दुधाने मोदकाला पांढरा रंग येतो आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. आता ह्या पाण्याला चांगली उकळी यायला द्यायची आहे. पाण्याला उकळी आली आहे, गॅस बंद करायचा आहे आणि आता थोडा थोडा रवा घालून ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होणार. असा थोडा थोडा रवा घालून मिक्स करून घ्यायचं आहे. रवा मिक्स करून झालाय, गॅस बंद करायचा आहे. आता ह्यावर झाकण लावून 10 मिनिटं असंच वाफवायला ठेवायचं आहे. आता 10 मिनिटांनंतर भागवलेला रवा एका ताटात काढून घेऊया. रवा हा चांगला आता फुलून आलाय. गरम असतानाच असा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. हाताला हा रवा सोसायला लागला की चांगलं मळून घ्यायचा. थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप लावून सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर नाही करायचा आहे. जेवढं हे पीठ गरम आहे त्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटं हे मळायला लागतात. आता आपण मोदक करायला घेऊया. इथे 2 भागामध्ये केले. हा झाकून ठेवायचा आहे. आता ह्याचे एकाच साईजचे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे. हे गोळे करून झालेत. मोदक करून घेऊया. आपण नेहमी तांदळाच्या पिठाची जशी पारी बनवतो तशीच पारी करायची आहे. हे बघा, अशी ही पारी तयार केली आहे. आता ह्यामध्ये आपण हे बनवलेलं सारण घालून घेऊया. तर ह्या मोदकाला कळ्या पाडून घेते. आता अलगद हाताने हा मोदक असा जवळ करून घ्यायचा आहे आणि त्याला शेप द्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक झाला आहे. असाच आता दुसरा मोदक करून घेते. दुसरा मोदक करून घेऊया. तुम्ही इथे रव्याऐवजी तांदळाचं पण तुम्ही मोदक करू शकता. जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात मोदक बनवत असाल, असे रव्याचे मोदक बनवा. पटकन होतात, वळता पण चांगले येतात. का दुसरा मोदक सुद्धा तयार झालाय. असे बाकीचे मोदक करून घेते. तुम्ही बघू शकता आता आपले सगळे मोदक तयार आहेत. आता आपण उकडून घेऊया. इकडे हळदीचं पान घेते. तर इथे मी आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं. ह्या चाळणीवर केळीचं पान ठेवलंय. त्यावर ही छोटी छोटी हळदीची पानं ठेवते. आता हळदीच्या पानांचा सीझन नाही आहे, मग ही झाडाची छोटीच पानं मिळाली आहेत. मोदक ह्यावर ठेवून घ्यायचे आणि लांब लांब ठेवायचे, जवळ ठेवायचे नाही आहे. हळदीच्या पानांचा वास मोदकाला लागल्यावर मस्त होतात आणि आपल्याला हेल्दी मोदक करायचे आहेत, त्यासाठी मी इथे हळदीची पानं ठेवली आहे.
कोकणामध्ये हळदीच्या पानामध्येच मोदक बनवतात। हे केशर ऑप्शनल आहे। झाकण लावून 15 मिनिटं मोदक वाफेवर शिजायला ठेवायचे। 10 ते 15 मिनिटं झालेली आहे। मोदक बघून घेऊया। चांगले मोदक वाफलेले आहेत। या गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर काढून घेते। सगळे मोदक वाफून झालेत। मस्त हेल्दी असे मोदक, अगदी सोपे, कोणालाही जमतील असे मोदक एकदा तुम्ही ट्राय करा। वेगळ्याच चवीचं सारण मोदकामध्ये घातल्यामुळे मोदकाची चव एकदम सुंदर झाली आहे। तिखट गोड अशी चव झाली आहे। सगळेच खातील असा मोदक मस्त वाटतोय। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉन क्लिक करा, कमेंट करा। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।